आताच प्रशांत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एकतर पानसरे साहेबांची ही जी पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्यावर अनेक आवृत्ती त्या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत व त्यांच्याच प्रकाशनाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचा विचार गुलामगिरीच्या माध्यमातून हे पुस्तक आता नवीन त्यांचं आलेलं आहे. म्हणजे महात्मा फुलेंचंच आहे पण स्वस्तात लोकांपर्यंत विचार जावेत त्यामुळे हे दोन्ही मी विकत घेतलेले आहेत. मी सर्व आमदारांना सर्व राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना सुद्धा विनंती करतो हे व असे अनेक महामानवांची जी पुस्तकं आहेत लहान आहेत पण वाचले की तुम्हाला महामानवांचे विचार हे समजतील. जयंती निमित्ताने नाही तर दुसऱ्या कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तर वाढदिवसाच्या निमित्ताने अशा पद्धतीने पुस्तकं घेऊन लोकांमध्ये आपण जर वाटली तर खऱ्या अर्थाने आपण महामानवाच्या विचाराने जगलो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. धन्यवाद. मनोहर म्हणून भोसले म्हणून एक बाळूमामांचा अवतार समजत होता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. महिलांचं त्यानं देखील शोषण केल्याच्या प्रकारची माहिती आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? अशा बाबांना वेड्यात ठोकणं कितपत योग्य वाटतं? बघा पानसरे साहेबांनी दाभोळकर साहेबांनी व तशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी बोंदुगिरी करणारे जे कुणी महाराज होते नाही तर लोक होते त्यांच्या विरोधात एक आवाज उठवला होता. आता ही घटना मला अजून कळालेली नाही पण त्याच्यामध्ये तथ्य असेल पोलिसांनी खरंच त्यांना उचललं असेल आणि ती व्यक्ती बोंदुगिरीचं करत असेल लोकांना फसवत असेल संतांच्या नावाने तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. पण हे जे सर्व बोंदुगिरी करणारे लोक हे महायुतीचं सरकार भाजपचं सरकार आल्यानंतर डोकं का वर काढतात. कारवाई केली जाते ती चांगली गोष्ट आहे. हे एवढं फोपावलं का गेलं याच्याकडे सुद्धा विचार केला पाहिजे. शेतकरी कष्टकरी विद्यार्थी नाही तर आता युवक 10,000ची नोकरी मिळावी यासाठी वनवन फिरतायत पण खरात बोंदू बाबा 10 वर्षात 2,000 कोटीची मालमत्ता त्याची झाली आहे. म्हणजे शक्ती मार्ग याला कोल्हापुरातले सर्व शेतकरी विरोध करतात पण शक्ती मार्ग कुठून जातोय हे बोंदू बाबा खरातला माहित होतं. जमीन विकत घेतली आणि नॉन टॅक्स पैसा सरकारकडनं त्यांनी त्या ठिकाणी उचलला. म्हणजे या लेवलला बोंदुगिरी या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या काळामध्ये गेलेली आहे. असे कुणी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काल ते त्यांच्या लीगल टीमशी बोलणार होते पण आज आम्ही इथं आलो तरी पण त्यांची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली नव्हती. आज तुमच्या सगळ्यांचा तसेच रोहितदादा आणि चळवळीतील सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा दबाव असल्यामुळे ते आता FIR घ्यायला तयार झालेत. फक्त FIR घ्यायला तयार झालेत पण आपल्याला जी अपेक्षित कलम आहेत ती ते टाकतीलच असं काही अजून क्लिअर झालेलं नाही. ते थोड्या वेळात आपल्या सगळ्यांना क्लिअर होईल. दुसरा दिलगिरीचा जो विषय आहे त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे ती मला वैयक्तिक मान्य नाही कारण की हा माझा फक्त वैयक्तिक विषय नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि ज्या पानसरेंमुळं मी ह्या चळवळीत आलो तर त्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय आम्ही सोडणार नाही. अजून सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे कारण की ते वारंवार खोटं बोलतात. मी आत्ताच त्यांची थोड्या वेळापूर्वी दिलगिरीची बाईट बघितली. हे पुस्तक तुम्ही झूम करू शकताय. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पानसरेंचं नाव आहे ते तरी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात की याच्यावर लेखकाचं नाव नाही. तुम्हाला हे दिसेल मुखपृष्ठावरच नाव आहे. त्याच्यानंतर ह्याच्या आत सुद्धा या पुस्तकाचे जे लेखक आहेत गोविंद पानसरे त्यांचं नाव आहे आणि हे सोडून आत 3 ठिकाणी पानसरेंचं नाव आहे तरी सुद्धा तेच म्हणतात की या पुस्तकावर नाव नाही. मी डायरेक्ट प्रशांत आंबीला फोन केला म्हणजे प्रशांत आंबी का प्रकाश आंबी अजून सुद्धा बहुतेक त्यांची अजून उतरलेली नाही आहे. त्यांना माहीत नाही आणि भविष्यामध्ये माझ्या पुस्तकावर त्यांना फोन करायचा असेल धमकीचा तर हे माझं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या संबंधी फक्त त्यांनी वाचावं आणि आत काही त्यांना शंका असेल अजून काही त्यांना आक्षेप असेल
तर ह्या संबंधी लेखक म्हणून कायदेशीर मार्गाने मला काय कायदेशीर नोटिसा वगैरे पाठवायच्या असतील तर त्यांनी पाठवाव्यात. आणि आज FIR होते. मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो, कारण तुमच्यामुळं आणि जे कार्यकर्ते माझ्या पाठीमागं सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले त्याच्यामुळे हे शक्य झालं. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.